नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक झटपट, पौष्टिक आणि खूपच स्वादिष्ट स्वीट कॉर्न आप्याची रेसिपी। सकाळच्या नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या हलक्या स्नॅक्ससाठी हा परफेक्ट पर्याय आहे। या आप्यामध्ये गोडसर स्वीट कॉर्न, रव्याचं हलकं पीठ आणि मस्त मसाल्यांचा स्वाद असल्यामुळे प्रत्येक घास खूपच स्वादिष्ट लागतो। सर्वात खास म्हणजे ही रेसिपी कमी तेलात तयार होते, त्यामुळे चव आणि आरोग्य यांचा सुंदर मेळ मिळतो। तर मग उशीर न करता चला पाहूया हे मऊ, स्पॉन्जी आणि कुरकुरीत स्वीट कॉर्न आप्पे कसे बनवायचे। आणि आत्ताच अशा सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका। आलिशान स्वाद अँड ब्लॉग्समध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे। चला तर मग सुरू करूया आजची स्वादिष्ट स्वीट कॉर्न आप्याची रेसिपी। तर सर्वात आधी इथे मी 1 वाटी उकडलेले मक्याचे दाणे घेतलेले आहेत। मीठ टाकून मक्याचे दाणे जे आहेत ते तुम्हाला उकडवून घ्यायचे आहेत। आता हे मक्याचे दाणे गार झाल्यावरती तुम्हाला मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न टाकता फिरवून घ्यायचे आहेत। तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत मक्याचे दाणे। आता आपण याला एक वेळा पाणी न टाकता फिरवून घेणार आहोत। तर आता इथे तुम्ही बघू शकता मक्याच्या दाण्याची अशी पेस्ट रेडी झालेली आहे। आता या पेस्टमध्ये आपल्याला बाकीचे साहित्य जे आहेत ते घालून घ्यायचे आहे। यात मी आता 2 मोठे चम्मच बारीक रवा घातलेला आहे। तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तो एक वेळा मिक्सरमध्ये फिरवून घ्या आणि 2 चम्मच रवा जो आहे तो तुम्हाला इथे घालायचा आहे। रवा घालून तुम्हाला हे मिक्सचर जे आहे ते एक वेळा मिक्स करून घ्यायचं आहे। चांगलं एकजीव झालं पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला यामध्ये बाकीचे साहित्य ॲड करायचे आहे। आता यात मी 2 ते 3 मोठे चम्मच गाजर जो आहे तो खिसून घेतलेला आहे। तुम्ही यात बीटरूट किंवा तुमच्या आवडीचे भाज्यासुद्धा टाकू शकता। आता यात मी एक मोठा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे, काळी मिरी पावडर घातलेली आहे, ब्लॅक पेपर पावडर आणि 1 चम्मच चिली फ्लेक्स घातलेले आहेत। जर तुम्हाला ब्लॅक पेपर पावडर टाकायची नसेल तर तुम्ही अद्रक मिरची आणि लसूणची पेस्टसुद्धा टाकू शकता। आता चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर मी टाकलेली आहे। तर आता हे सगळं मिश्रण जे आहे ते आपल्याला छानपैकी एकजीव करून घ्यायचं आहे। तर आता हे मिश्रण जे आहे ते आपलं रेडी झालेलं आहे। तुम्ही हवं तर असंच हे मिश्रण जे आहे ते आप्पे पात्रामध्ये टाकू शकता किंवा हाताला थोडंसं तेल लावून अशा प्रकारचे छोटासा भाग घ्यायचा आहे। लिंबाच्या आकाराचा छोटासा गोळा तुम्हाला करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि ते तुम्ही आप्पे पात्रामध्ये अशा प्रकारे घालून घेऊ शकता। तर आता अशाच प्रकारचे गोळे मी जे आहेत ते रेडी करून घेणार आहे, म्हणजे आपल्याला फ्राय करायला सोपे पडतात। तर आता हे सगळे गोळे जे आहेत ते मी रेडी करून घेतलेलं आहे। इथे आप्पे पात्रामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे। एकदम कमीत कमी तेलाचा वापर करून आपल्याला ही रेसिपी जी आहे ती आपल्याला बनवायची आहे। तर आता तेलावरती जे आप्पे आपण बनवले होते ते आपल्याला यात घालून घ्यायचे आहेत। तर सगळ्या आप्पे पात्रामध्ये आपले जे मिश्रणचे गोळे करून घेतले होते ते तुम्हाला यात घालून घ्यायचे आहे। तर खूपच सोपी रेसिपी आहे। अवघ्या 10 मिनिटाच्या आत ही रेसिपी रेडी होते। सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे। संध्याकाळच्या नाश्त्यासाठी, छोटी मोठी भूकसाठी तुम्ही ही रेसिपी जी आहे ती झटपट बनवू शकता। तर आता सगळे आप्पे जे आहेत ते यामध्ये मी आप्पे पात्रामध्ये काढून घेतलेले आहेत। आता आपल्याला स्लो गॅसवरती हे आप्पे जे आहेत ते झाकून ठेवून थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत। आता अवघ्या 2 मिनिटामध्ये तुम्हाला हे बघायचं आहे। आता झाकण काढून सगळ्या बाजूनी अलटपलट करून हे आप्पे जे आहेत ते तुम्हाला फ्राय करून घ्यायचे आहेत। तर मस्त खमंग अशी ही रेसिपी आपली आहे। तर तुम्ही बघू शकता अवघ्या 5 ते 7 मिनिटामध्येच आपली ही रेडी होऊन जाते ही रेसिपी। तर आपले आप्पे जे आहेत ते ऑलमोस्ट आता रेडी झालेले आहेत। तुम्ही बघू शकता खूप छान कलर आला आहे आणि टेस्टला देखील हे एकदम नंबर 1 होतात असे हे आप्पे आहेत आणि खूपच हेल्दी रेसिपी आहे। तुम्ही हवं तर जोपर्यंत पावसाळ्याचा सीझन चालू आहे किंवा कॉर्न तुम्ही आणून ही रेसिपी झटपट बनवू शकता। तर आता आपले आप्प्याची रेसिपी जी आहे ती रेडी झालेली आहे। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा।
तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया अशा पुन्हा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.